पार्ट ऑफ द फॅमिली म्हणेन. सो आपल्या फिल्मचं गाणं आदित्यने गोंधळ हे सुद्धा मला फार आवडलं. आदित्य मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर इट. आणि रॅप सॉन्ग येते आणि त्यासाठी आदित्य अँड आदित्य व्हेरी आदित्य ओके. हे जे आदित्य स्क्वेअर आहेत त्यांनी एक जबरदस्त सरप्राईज आम्हाला दिले. सो आम्ही खूप हॅपी आहोत. आणि हे गाइस वेलकम बैक टू अनदर माय न्यू वीडियो. आई होप आप लोग सब अच्छे होंगे. आणि हा आजचा ब्लॉग मराठीमध्ये होणार आहे कारण की आजचा दिवस आहे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, माझ्या गँगसाठी, सर्वांसाठी. आणि सर्वात पहिला मोठा शॉर्ट आउट टू नाव ॲडी, कारण की माझ्या भावाचं गाणं आज म्युझिकसाठी सिलेक्ट झालं आहे. आणि हा खूप मोठ्या लेवलचा मूवी आहे. तुम्ही बघितलं असेल स्ट्रगलर साला, हा एक चित्रपट होता जे शॉर्ट फिल्मनी आपल्याला भेटला आहे आणि यूट्यूबवर. तर त्याला 10 वर्ष कंप्लीट झाले. तर विजू माने सरांनी त्याच्यावर घेऊन एक मूवी बनवलाय, त्याचं नाव आहे मामाच्या गावाला जाऊया. त्यात आपलं म्युझिक सिलेक्ट झालं आहे आणि आज त्याची लॉन्चिंग आहे. तर मला बोलवलं आहे ठाणेमध्ये. तर आम्ही आज ठाणेला जाणार आहे, मी, ॲडी भाऊ आणि बाकीचे पोरं रॅपिडो वगैरे करून जाणार आहे. एक्सपेक्टेशनच्या खूप बाहेर आहे, काय कळत नाही की पहिल्यांदा असं सर्व होतंय. कधी लाईफमध्ये विचार नाही केलेला आणि काय नाही, देव आहे, देव बघतो, तर सर्व काय पॉसिबल आहे आपल्या लाईफमध्ये. तर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मी आता जाणार आहे, पहिल्या इंटरव्ह्यूला जातोय. मी इंटरव्ह्यूला जाईल, मायडी भाऊला भेटेन. मायडी भाऊवरून आम्ही गाडीने जाईल, म्हणजे इकडनं स्टेशन जाईल आणि मग ट्रेननी वगैरे आम्ही जाणार आहे कारण ठाणे लांब आहे. आणि बाहेर पाऊस पण खूप चालू आहे, तर गाडी नको. बघू, हा व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. चला. 1 hour later. गाईस, आता मी आलोय, इंटरव्ह्यू देऊन आलोय घरी. आता एवढ्यात कळलं की 2 वाजता निघायच्या घरून. तर बॅग बिग पॅक आहे माझी. बॅगमध्ये मी जॅकेट वगैरे ठेवलंय कारण की बघा बाहेर बघा एवढा पाऊस येतोय. तयारीत आपण रेडी आहे. हा जादू विंकुड विंकुड घाला, आता निघतंय. बघू, ॲडी त्याला पिक करू आणि मग तुम्हाला मी स्टेशनलाच भेटतो. स्टेशनलाच बोलू मग आपण. चला. ब्लॉग बघाय जर आज काय आयडिया आहे यो गँग, व्हॉट्स अप. थँक्यू भाई. आलाय भिजलोय. भिजलास? नाही रे, मी बर्फ पडतो. सिद्धू, तू कसलं सुट्टी घेतली? अरे आज तब्येत नाही रे. अरे इसमें चलो फिर अभी गाड़ी निकल के चलते. गाईज, आता आम्ही तर ठाणेला विविएन मॉल मध्ये आलोय आणि इकडे आपल्याला भेटला आदित्य. आदित्य जाम कॉम्प्लेक्स आलाय. जाम कॉम्प्लेक्स आलाय कारण इकडे कुशल बद्रिके, नाही कुशल बद्रिके, त्याच्यानंतर बाबा चव्हाण, संध्या अजून आला नाही. आणि सगळ्यात मेन दडपण आलाय कारण इकडे आलाय अवधूत दादा. अवधूत दादा आतमध्ये गेलाय. मगाशी आमचं विजू दादाशी बोलणं झालं. विजू दादाने आम्हाला सांगितलंय काय करायचं, कसं करायचं वगैरे. काही नाही कळलं आम्हाला कळलं नाही विजू दादा काय बोललाय. एकदा पुन्हा जाऊन आम्ही विजू दादाला, म्हणजे आयत्य बोलणं करून देईल तेव्हा आम्ही विजू दादाला विचारू नक्की काय, म्हणजे स्क्रिप्ट काय की कसं जायचंय वगैरे वगैरे. सो बघूया. सध्या तरी पावसाने गेम वाजवलाय भाई पूर्ण. आम्ही तर आलोय आणि मुंबईमध्ये खतरनाक पाऊस पडलाय. बघितली मी, दाखवली. बॉयज पिक्चरची हिरोईन पण आली आहे, ह्याला आवडली. अरे ती नाही का आता गेली तुम्हाला, मी तुला बोललो एज काय असेल. बघूया, आता इथं पाऊस पडतोय. थोडा इव्हेंट डिले चालू आहे, पण जसा इव्हेंट होणार मग तसं आपण पुढे करू कसं काय करायचं. बघा पाऊस बघा. स्ट्रेस तर होतोय थोडा कारण की पहिल्यांदा एवढा मोठ्या इव्हेंट मध्ये आलोय. आता कसं काय करायचं काय नाही. आता आम्ही तर थोडं मागे थांबलोय कारण की इव्हेंट आता चालू होतोय. 5चा टाइम दिलेला पण 7 वाजलेत. लोक आता यायचे चालू झाले. तिकडे पाहून
तिकडे लोक थांबले, तिकडे लोक थांबले, तिकडे. तर बघू कसं काय होतं काय नाही. चला. आपण सगळे केलेली आहे आणि ते आतुरतेने वाट पाहत असतात की ह्या 3 बदमाश मित्रांना. आणि मग अप्रतिम असं मी थोडस बघितलंय विजू मानेंच्या मनात काय आलं लागली. मला सगळ्यात आधी तर जाणवलं की किती आर्थता आहे ह्या भावनेमध्येच की लागत. हॅलो हॅलो, नमस्कार सगळ्यांना. हाय, आवाज येऊ दे जरा. अशी मामाच्या गोव्याची एनर्जी पाहिजे ना. हाय, नमस्कार. 2 गाणी बघितली इथे आणि खूप व्हॉट अ मोमेंट, व्हॉट अ मोमेंट. म्हणजे तुझा या सिनेमाबद्दलचा तुझा अनुभव मला जाणून घ्यायचा आहे गाण्याच्या बद्दलचा आणि तितक्याच खोडकर या सिनेमात तू आहे त्याबद्दल. नमस्कार. बोला गणपती बाप्पा. मंगळमूर्ती. गाडी बघितली तुम्ही? ही जी मजा मस्ती ही लोक करतात ना, तीच मजा मस्ती हे लोक सतत 24 तास करत असतात. ते ऐकून ऐकून मी देखील थोडा अश्लील झालोय. कुणाच्या बुटामध्ये कोणाचे मोजे. सगळं लपलेलं आहे, काय माहित नाही कुणाच्या बुटामध्ये कुणाचे मोजे. आणि गायक कुठला, तर मला खरोखर त्याला ऑथेंटिक कोकणी गोव्याचा गायक पाहिजे होता. मी मागच्या इफ्रीला जेव्हा गेलो होतो त्यावेळेला आमचे मित्र राजेंद्र तालक यांच्या क्लाउडिया नावाच्या पिक्चर मध्ये मी असा देखणा हा हिरो आणि गायक एकत्र बघितला होता. आणि त्यामुळे मी त्याला फोन केला आणि इट वॉज रिअली नाईस ऑफ हिम दॅट त्यांनी गाव. भाई मला आता स्क्रिप्ट दिली, मला कसं एंटर करायचं आहे स्टेजवर. भाई मला आता जायचं तिकडे थोड्या वेळात. कट करा मला पण एक बाईट. थोड्या वेळात आता विजू दादाने सांगितलंय की थोड्या वेळात मला स्टेजवर जायचं गाणं परफॉर्म करायला. पाठवून पाठवून मला काय या ना काय म्हणणे. मी मगापासून तिकडे उभा राहून मला मगापासून घालताय. मला जर काय काय याला माहित द्या. हा हा हॅलो नमस्कार ठाणेकर. नमस्कार. थोडा आवाज होऊ द्या ठाणेकर, थोडा आवाज होऊ द्या. ओके, तर माझं नाव आदित्य आहे आणि हो सर. हा आणि स्ट्रगलर सालाला मी गेले 8 ते 9 वर्ष फॉलो करतोय. मग ते कुशादादाचं भेळात भेळ टाकून असू दे किंवा विज्युअलाचं मेथी निवडणं लॅपटॉपचं, तिथपर्यंत मी फॉलो करतोय. तर एक मनामध्ये वेगळी जागा आहे, जेवताना खाताना टाइमपास स्ट्रगलर झाला पाहिजे. आणि एक आतून माझी काय घरच्यांची पण इच्छा होती की स्ट्रगलर झालाच्या काइंड ऑफ एक मूवी यायला पाहिजे. हे मॅनिफेस्टेशन खरं झालंय. आणि एक स्ट्रगलर झाल्याच्या प्रेमापोटी झाला मी एक गाणं तयार केलंय आणि ते मला सर्वांना ऐकवायचं. कारण संगीत करा. लिहिलंय कोणी? लिहिलंय मी आणि माझ्या भावानी. नाव काय आपलं? आदित्य.
आदित्य दोघांचं आदित्य. मागे पुढं अभित्य उभं आदित्य तसं आदित्य आदित्य बरं थोडा कॉम्प्लेक्स आलाय का ना दादा इकडे नो प्रॉब्लेम. तर गुरुस्थानी आहे तर थोडा कॉम्प्लेक्स तर आलाय. बट एक सगळ्या सणाच्या प्रेमापोटी मला ते गाणं इकडे वाजवायचे मी विश करतो. कशावरती वाजवायचे दादाकडे आहे तर मी ते गाणं दादा एक मिनिट मी गाणे यासाठी लिहिलंय कारण मला माहितीये की जर संध्या दादा कुशल दादा विजू दादा आणि बाबा चव्हाण जर एकत्र आले तर तिकडे गोंधळ हा होणारच. एवढं 101% आहे. त्यामुळे मला गाण्याचं नावच आहे गोंधळ. गोंधळ तुमच्याकडे आहे कॉलाला बाबाचा बोलतोय कुशा काल संत्यानं तोडल्यात मिशा मामाच्या गोव्याचा केलाय प्लाने स्ट्रगलर सालेनी फटक्यात दिसा आलिया भोगाशी असावे सादर कोणाच्या डोळ्यावर कोणाचं काजळ सोमवारी कोण आणि कोण इथं माकड कोणाच्या पाटलीला कोणाचं झाकण तिघाची झाली झुमडराव मामाच्या गोव्याला रिंगण लाव कोंबलंय टेन्शन बाटली मामाच्या गोव्याला घातलाय गोंधळ 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 घातलाय गोंधळ 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 घातलाय गोंधळ 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 मामाच्या गोव्याला गोंधळ झालाय रात्रीच्या पार्टीत हायडोस झालाय पाठीवर बाटली पाटली आता रात्रीच्या रमचा हायडोस झालाय नको मला रमपाणी बट झालं भाव चाकण्याला बोंबील पापलेट लावा ग्लास पाव तुझा जास्त पिणार मला दिला नाही काल माझा रमपाणी पाव जाऊ दे ना भाव तिचा विषय आता सोड गोव्याला तिच्या वाणी 100 पोर कालावर कधी तिच्या डोळ्यामध्ये मोर पण नाव नाही तिला स्ट्रगलर फोन मस्करी मस्करी भानगड झाली अंगाशी आल्याने टँकवर झाली स्ट्रगलर साल्यांनी गोंधळ केला की मामाच्या गोव्याला बांधले गोंधळ 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 घातलाय गोंधळ 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 घातलाय गोंधळ 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 घातलाय गोंधळ 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 गो 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 मामाच्या गोव्याला जाऊ मामाच्या गोव्याला 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 गोंधळ 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 घातलाय गोंधळ 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 गो 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 कुठल्याही सिनेमाच्या म्युझिक लॉन्चच्या बाबतीत पहिल्यांदा असा अनुभव असेल की म्युझिक लॉन्चला फॅन एक गाणं घेऊन आपल्या भेटीला येतो. आदित्य वा 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 अवधूत आदित्य खरोखर ही एक पुढच्या आदित्य व्हेरी नाईस एक नेक्स्ट जनरेशनचं गाणं आहे. पण ही घटना पण मग तू म्हणलास तसं पहिल्याच वेळेला असं मी पण अनुभवतोय की एक गाणं घेऊन एक फॅन येतो आणि फॅन येऊन स्टेजवरती म्युझिक लॉन्च मध्ये असं सादर करतो. तर मला असं वाटतं या दोन्ही आदित्यांना काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. दिलं पाहिजे ना? दिलं पाहिजे का नाही? निर्माते तिकडे आहेत. हा. तर मी आदित्य तुम्हा दोघांना मी हे बक्षीस देतो की आणि बक्षिसाच्या आधी ही सूचना जाहीर करतो की हे बक्षीस पहिलं आणि शेवटचं आहे. पुढच्या गायकांनी पुढच्या इव्हेंट्स मधनं स्वतःची गाणी घेऊन घुसून हे बक्षिसाची अपेक्षा करू नये ही सूचना. बक्षीस ओरबडून ठेवू नये. हा हे पहिलं आणि शेवटचं बक्षीस आहे की आदित्य आजचा दिवस आणि तुमचं एन्थुझियाझम लक्षात ठेवून तू जे काही हे गाणं सादर केलंयस ते मामाच्या गोव्याला जाऊया चा जो ऑफिशियल अल्बम आहे त्याचा एक भाग असेल. एक वेळा म्युझिक हे गाणं This is my word.
मला फक्त एकविरा म्युझिकच्या ज्या सर्व आहेत त्यांच्याकडनं नंतर परमिशन घ्यावी लागेल, ती मी घेईन. त्यासाठी मी ओके आहे का गिरिजा गुप्ते? ओके आहे, मी बक्षीस देणार आहे ना? त्यांनी हो म्हटलं. ओके आहे. याच्या अगेन्स्ट मी पुढचे 3 दिवस पोळ्या लाटायला तयार आहे आणि बाकीची पण भांडी घासणं वगैरे कामे मी करीन. पण चालेल ना? ठीक आहे. ओके. दिस इज नेहमीच घरात मदत करत असतो यार, मला माहिती नाही. कॉंग्रॅच्युलेशन आदित्य. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच दादा. बिजू माने तुम्हाला या निमित्ताने मंचावरती आमंत्रित करतोय. आदित्य, ह्या अनुभवानंतर आता या क्षणी मनात काय येईल? आता या क्षणी मनात असं झालं की मला नेहमी असं वाटतं की स्ट्रगलर झालं या सिनेमात लोकांचं खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. मग काही लोक ते त्यांच्या प्रेमळ भाषेतही व्यक्त करायचे, काही लोक आमच्या भाषेतही ते प्रेम व्यक्त करायचे. जेव्हा जेव्हा आम्ही कुठे क्षुधा शांती गृहात वगैरे असं बसायचो तेव्हा. पण या भाषेत असं प्रेम पहिल्यांदा मी बघतोय आणि व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच आदित्य. क्या बात आहे यार. असं प्रेम लाभणं याला खरंच ईश्वराची कृपा लागते. आम्ही नेहमी म्हणतो की आमच्या गुरुजीची कृपा आहे, तर हे प्रेम त्या कृपेतून आलेलं आहे. थँक्यू आदित्य, थँक्यू आदित्य. थँक्यू. आणि बिजू, या निमित्तानं मी या चित्रपटाशी संबंधित सगळ्यांना मंचावरती आमंत्रित करतोय. अजून एक गाणं तुम्ही सगळे, आणि या निमित्तानं मी मंचावरती आमंत्रित करतोय राजकारणाव्यतिरिक्त खास कारणासाठी जे आपले कलासंत कलाप्रेमी खासदार आहेत नरेशजी मस्के यांना मी जोरदार टाळ्यांच्या गजरात मंचावर. नमस्कार, मी कुशल मद्रिके आणि आज आमच्या मामाच्या गोव्याला जाऊया या सिनेमाची गाणी रिलीज झालेली आहेत आणि त्यासाठी आदित्य अँड आदित्य व्हेरी ओके, हे जे आदित्य स्क्वेअर आहेत त्यांनी एक जबरदस्त सरप्राईज आम्हाला दिले. सो आम्ही खूप हॅपी आहोत. आणि अवधूत गुप्ते सरांनी यांना इतकं मोठं गिफ्ट दिलंय. माय गॉड, एकदा हे सरप्राईज एलिमेंट होता आणि इतकं जबरदस्त गिफ्ट दिलंय मोठं तुम्हाला यार. आणि हा हॅलो, नमस्कार, मी रुचिरा जाधव. सो आज मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा पार पडलाय छान लेक शो इथे. लेक शो नसलं तरी इथे पाऊस फार पडलेला आहे आणि आम्ही सगळेजण पावसात चिंब न्हावून निघालोय आणि असंच आम्हाला चिंब न्हावून निघायचं तुमच्या प्रेमामध्ये 31 जुलैपासून. कारण फिल्म रिलीज होणार आहे 31 जुलैला थिएटरमध्ये. आज म्युझिक लॉन्च झालं, बट आज मला असं वाटतं जगात अशी पहिल्यांदा घटना घडली असेल की एका फॅननी फिल्मच्या प्रमोशनला येऊन त्याचं स्वतःचं गाणं जे फिल्मशी रिलेटेड आहे अर्थात ते गायलंय आणि स्वतःचं गाणं आमच्या लॉन्च मध्ये लॉन्च केलेलं आहे. सो त्याला मी डेफिनेटली पार्ट ऑफ द फॅमिली म्हणेन. सो आपल्या फिल्मचं गाणं आदित्यने गोंधळ हे सुद्धा मला फार आवडलं. आदित्य मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर इट. आणि रॅप सॉन्ग येते, सो डेफिनेटली युथफुल फिल्म आहे. ते गाणं सुद्धा तसंच आहे आणि या चित्रपटाची सगळी गाणी अशी धमाल आहे. सो डेफिनेटली एन्जॉय करा. मला आसपासना म्हणजे सगळीकडे इंटरनेटवर मामाच्या गोव्याला जाऊया आणि त्याची गाणी ऐकायला मिळाली पाहिजे. रील्स बनवा फार. हे मित्रांनो, आता प्रमोशन लॉन्चिंग म्युझिक खतम झालंय आणि फायनली एक मिनिट अवधूत दादा स्वतः आला. अवधूत दादाने मला ना व्हिडिओ मारली आणि त्यांनी व्हिडिओ मारून ठेवली. त्याच्यानंतर अवधूत दादाने भाई दिलाय गिफ्ट. अवधूत दादा बोललाय की म्हणजे अवधूत दादा बोललाय की मूवीच्या प्रॉपर ऑफिशियल अल्बम मध्ये आपलं गाणं असेल. सो गँगचा 5 इन द इंडस्ट्री बेबी. यो यो यो, आता बोलू शकतात ऑफिशियल अल्बम मध्ये आपलं गाणं आलंय. तो प्रूफ देऊ प्रूफ. आज अवधूत गुप्ते दादा बोललाय कुछ एकदम खतरनाक और आने वाला है आगे, ऐसे ही कुछ आएगा और पुढे. कुशल दा बोललाय भारी आहे, बाबा दा बोलला भारी आहे, बिजू दादा बोलला भारी आहे. पावर झालंय काम बोलतो पद्धतशीर. चला, असेच आता ब्लॉग खूप येत राहतील. आजचा ब्लॉग एंड करूया. तुम्ही ब्लॉग मध्ये नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू लवकरात लवकर. काय बोलतो सम्यक? एक नंबर. लाईक करा, सबस्क्राईब करा. लवकरात लवकर येणार आहे आपलं ऑफिशियल गाणं. चलो बाय.